संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। या संदर्भातील प्रस्ताव 30 जुलै रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषद बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून सुमारे 150 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सध्या 150 सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी मानधनाच्या तत्वावर कार्यरत आहेत। वर्ग 1 आणि 2 मधील निवृत्त अधिकाऱ्यांसह वर्ग 3 आणि 4 मधील तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही या प्रस्तावात समावेश करण्यात आलाय। प्रस्तावानुसार सध्या प्रति महिना 15,000 रुपये मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानधन थेट 31,000 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली। तसंच काही पदांसाठी 26,000 रुपयांवरून 28,000 रुपये प्रति महिना मानधन देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला। यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल 140% वाढ होण्याची शक्यता आहे। विद्यापीठातील 477 मंजूर पदं सध्या रिक्त असल्याने प्रशासनाला अनुभवी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवांवर अवलंबून राहावं लागतंय। मात्र एकीकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र मानधन वाढीचा प्रस्ताव पुढे आल्यानं विद्यापीठाच्या आर्थिक नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रस्तावावर अंतिम निर्णय 30 जुलै रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत होणार असून विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि शैक्षणिक वर्तुळाचं लक्ष या निर्णयाकडे लागलंय।